खूप छान असा आपला मोदक फायनली रेडी झालेला आहे. तर मी मधून कट करून दाखवते. खूप छान ते सारण सर्व मिक्स झालं आहे. खूप म्हणजे खूप छान वास येतो वेलचीचा. खूप मस्त आणि तो वाफाळलेले खूप छान आहे. तर उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. इथे मी 2 नारळ घेतलेले आहेत, मीडियम साईजचेच आहेत. तर फोडून त्याचे आपण जे टर्फल आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. टर्फल काढताना थोडंसं हाताकडे लक्ष द्या, चाकू लागण्याची शक्यता असते. इथे मी पूर्ण खोबऱ्याचे टर्फल सेपरेट केलेले आहेत. यानंतर आपण हे खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे. मिक्सरला लावू नका, नाहीतर ते त्याच्यामध्ये खूप असं ज्युसीपणा आहे. तर आपल्याला जास्त ही ज्युसीपणा नको आहे, त्यामुळे आपण खिसणीने खिसून घेतलेलं आहे. इथे सर्व खिस तयार झालेला आहे. यानंतर आपण शेंगदाणे जे आहे ते घोळे घोळे गॅसवरती बारीकशे भाजून घेतले आहेत, थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण गूळ जो आहे तो बारीक करून घेऊया चाकूच्या साहाय्याने, म्हणजे तो आपण सारणामध्ये एकसारखा मिक्स होईल. इथे गूळ हा मी पाव किलो इतका घेतलेला आहे. तोपर्यंत आपले शेंगदाणे ही थंड झाले होते, ते आपण मिक्सरला फिरून घेऊया. पहा, जास्तही बारीक नाही, जास्त मोठी नाही, मीडियम साईजचे आपण बारीक करून घेतले. आता आपल्याला कोटिंगसाठी अर्धा चमच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करत आहे. त्यामध्ये गव्हाचे पीठ घेतलेले 2 वाट्या, त्यामध्ये चवीनुसार चिमूटभर मीठ, यानंतर गरम तेलाची मोहन, हे सर्व आपण ॲड करून घेऊया. मोहन ॲड करताना डायरेक्ट हात घालू नका, चमच्याच्या साहाय्याने फिरून घेऊया. आणि आता मी थोडं थोडं पाणी ॲड करत पिठाचा गोळा तयार केलेला आहे. साधारण 10 मिनिटांसाठी आपण रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपण जे सारण आहे ते भाजून घेऊया. 1 चमच मी साजूक तूप घेतलेलं आहे. यामध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा किस आपण ॲड करून हलकासा 1 मिनिट आपण हे परतून घेणार आहे. पहा, थोडासा कलर चेंज होत आला की आपण यामध्ये गूळ जो आहे तो ॲड करणार आहे. इथे 1 मिनिट झालेला आहे. आपण यामध्ये गूळ ॲड करू. पहा, इथे गूळ मी ॲड करत आहे. गूळ ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच असावी आणि गूळ थोडासा मेल्ट झाला की त्यामध्ये आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो ॲड करणार आहे. पहा, खूप म्हणजे खूप छान वास येतो आणि त्याचा ज्युसीपणा जो आहे तो तयार झाला आहे. इथे मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट ॲड करत आहे. पहा, इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण जी आहे ती बंद केलेली आहे. यानंतर 5 वेलची घेतलेली आहे, त्यांचं बारीक पूड तयार केलेली आहे आणि ही मी वरून अशी ॲड करून घेते. खूप म्हणजे खूप छान वास येतो वेलचीच्या पूडने आणि खूप टेस्टी मोदक लागतात. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया आणि आपण जो बारीक चपाती आहे ती लाटून घेणार आहे. पहा, अशा प्रकारची आपला पेढा असतो ना तितका गोळा घ्यायचा आणि यामध्ये त्याची थोडीशी पुरी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण सारण भरायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये पाकळ्या तयार केल्या आहेत तशा पाकळ्या तयार करून घ्या, किंवा तुम्ही मोमोज जसे बनवता तशा पाकळ्या तयार करून घ्या. पहा, खूप सोपी स्टेप आहे. जसं व्हिडिओमध्ये बनवलं तसं बनवा. नंतर आपण तेल लावून सर्व चाळणीमध्ये ठेवणार आहे. बाजूलाच मी चूल पेटवली होती, गरम पाणी, त्यामध्ये लिंबूची फोड आणि त्यामध्ये चाळण ठेवून आपण पॅक केलेलं आहे. साधारण 15 मिनिटानंतर आपण चेक करूया आपले मोदक जे आहे ते तयार झालेत का पाहायचं आहे. खूप छान, खूप मस्त वास येतो आहे. आता इथे आपले मोदक जे आहे तयार झाले, ते मी एक एक करून प्लेटमध्ये काढून घेते. खूप मस्त, खूप टेस्टी, खूप छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर हे तुम्हाला मोदक कसे वाटले नक्की कमेंट करा. तर मी एक मधून कट करून दाखवते. वाफाही दिसत असतीलच व्हिडिओमध्ये. खूप छान, खूप मस्त, खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मी बाईट दाखवते मोदकचा. खूप मस्त, खूप